हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो टेराफॉर्मच्या ह्या सिरीजमध्ये आज आपण टेराफॉर्म मॉड्यूल्स काय असतं हे डिस्कस करणार आहोत. आता ॲज युजल टेराफॉर्म मॉड्यूल कधी यूज करायचं आहे आणि काय यूज करायचं आहे हे बघण्यासाठी आधी टेराफॉर्म मॉड्यूल कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करतो हे आपण अंडरस्टँड करूया. सो लेट्स अज्युम की तुम्ही एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय. ह्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना तुमच्या मॅनेजरने तुम्हाला एक टास्क सांगितलं आणि हा जो टास्क होता तो त्याने काय सांगितलं की आपल्याला दोन नवीन एन्व्हायरमेंट क्रिएट करायचे आहेत. एक डेव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे, एक प्रोडक्शन एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे आणि अजून एक एन्व्हायरमेंट घेऊया, मे बी टेस्ट एन्व्हायरमेंट. आणि या प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा. आता ह्याच्यासाठी आपण काय करणार की मेन डॉट टी एफमध्ये आपण टेराफॉर्मचे 3 डिफरंट रिसोर्सेस बनवणार. सो आता हे रिसोर्सेस कसे बनतात हे बघण्यासाठी लेट्स हेड ओव्हर टू VS कोड आणि तिकडे आपण हे रिसोर्सेस क्रिएट करूया. ऑलराईट, सो एक सर्व्हर क्रिएट करण्यासाठी लेट्स टेक अ रिसोर्स ब्लॉक. या रिसोर्स ब्लॉकमध्ये मी देतो AWS इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे आणि त्याचं नाव देऊया dev-environment. ह्याच्यामध्ये ज्या कॉन्फिगरेशन द्यायच्या त्या मला AMI द्यायची आहे. माझ्याकडे AMI ऑलरेडी प्रेझेंट आहे, तो मी इकडे कॉपी करतो. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू गिव्ह इन्स्टन्स टाईप की मला T2.micro नावाचा एक इन्स्टन्स हवा आणि त्याच्यानंतर मला ह्या पर्टिक्युलर सर्व्हरला एक नाव पण द्यायचं आहे आणि हा कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे हे देखील मेन्शन करायचं. तर ते मेन्शन करण्यासाठी व्हॉट आय कॅन गिव्ह हिअर इज की माझं जे नेम असेल ते असेल डेव सर्व्हर विथ डबल कोट्स आणि जे एन्व्हायरमेंट असेल ते माझं असेल डेव एन्व्हायरमेंट. हे केल्यानंतर आपण इकडे टेराफॉर्म इनिट करू शकतो. टेराफॉर्म इनिशियलाइज करण्यासाठी आपण टेराफॉर्म इनिट वापरतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे टेराफॉर्म प्लॅन, टेराफॉर्म अप्लाय. सो प्लॅन आपण स्किप करणार आहोत. वी विल डिरेक्टली डू टेराफॉर्म अप्लाय. आता हे अप्लाय केल्यानंतर आपला एक सर्व्हर पण क्रिएट होईल. तो सर्व्हर व्हेरीफाय करण्यासाठी लेट्स गो टू AWS. हे ऑपरेशन कंप्लीट झालं की आपण AWS मध्ये जाऊन चेक देखील करूया. ओके, सो इकडे तुम्ही बघाल की एक नवीन सर्व्हर ॲड झालेला आहे. लेट्स गो टू EC2 आणि या EC2 मध्ये जाऊन लेट्स कन्फर्म की आपला सर्व्हर जो आहे तो त्या स्पेसिफिक रिजनमध्ये क्रिएट झालेला आहे की नाही. आपला जो डिफॉल्ट रिजन आहे दॅट इज मुंबई आणि या मुंबई रिजनमध्ये तुम्ही बघाल की एक डेव सर्व्हर नावाचा एक नवीन सर्व्हर क्रिएट झालेला आहे. आता अगेन इफ आय वॉन्ट टू क्रिएट अ न्यू सर्व्हर आय विल कॉपी दिस एंटायर कोड. लेट्स से की मला टेस्टसाठी बनवायचं आहे. इकडे मी टेस्ट एन्व्हायरमेंटसाठी मला एक सर्व्हर बनवायचं, त्याच्यासाठी ह्या कॉन्फिगरेशन मी इकडे चेंज करतोय. लेट्स से की सिमिलर कॉन्फिगरेशनचा बनवायचा आहे किंवा डिफरंट कॉन्फिगरेशनचा देखील आपण इकडे बनवू शकतो. आता हा नवीन सर्व्हर ॲड केला. नवीन सर्व्हर ॲड केल्यानंतर जर इकडे रिजन चेंज करायचं आहे तर ते देखील मी इकडे करू शकतो. लेट्स से की मला दुसऱ्या रिजनमध्ये बनवायचा आहे. रिजन आपण घेऊया मे बी US East 1. सो US East 1 देतो इकडे, US-East-1. आता हा टेस्ट सर्व्हर जो असेल तो माझा क्रिएट होईल US East 1 मध्ये. अगेन लेट्स डू टेराफॉर्म अप्लाय आणि अप्लाय केल्यानंतर या US ईस्ट रिजनमध्ये आपला एक नवीन सर्व्हर देखील क्रिएट केला जाईल. ओके, तो बोलतोय की AMI ID जो आपण मेन्शन केलेला तो मुंबई स्पेसिफिक रिजनचा होता. हा AMI ID आपल्याला चेंज करून US स्पेसिफिक रिजनचा देखील द्यावा लागेल. सो तो फिगर आउट करण्यासाठी वी विल गो टू US ईस्ट आणि इकडे लॉन्च इन्स्टन्सवरती जर तुम्ही क्लिक केलं आणि जर तो AMI इकडून जर कॉपी केला अँड आफ्टर दॅट वी विल पेस्ट इट ओव्हर हिअर आणि पेस्ट करून झाल्यानंतर अगेन आपण टेराफॉर्म अप्लाय करूया. आता ह्या पर्टिक्युलर AMIचा हा पर्टिक्युलर सर्व्हर आपल्या US ईस्ट रिजनमध्ये क्रिएट केला जाईल. ओके, तर आपला अजून एक सर्व्हर ॲड झालेला आहे, तो पण US East 1 रिजनमध्ये. इफ आय गो बॅक आणि इन्स्टन्सेसमध्ये जर गेलो तर तुम्हाला इकडे टेस्ट सर्व्हर पण दिसेल. असाच जर समजा मला प्रोडक्शन सर्व्हर क्रिएट करायचा, अगेन आय विल कॉपी द सेम कोड. इकडे लेट्स से की मला प्रॉडमध्ये एक सर्व्हर क्रिएट करायचा आहे आणि तो प्रॉडवरचा सर्व्हर लेट्स अज्युम की आपल्याला युरोपमध्ये क्रिएट करायचा आहे. तर युरोपमध्ये फ्रँकफर्टमध्ये घेऊया आणि फ्रँकफर्टमध्ये त्याचा जो रिजन आहे तो रिजनचं नाव आहे आपलं EU सेंट्रल 1. सो इकडे टाकूया EU सेंट्रल 1
आणि अगेन आपल्याला EMI पण चेंज करावा लागेल, कारण जे पण EMIs आहेत ते आपले एका स्पेसिफिक रिजन बेस्ड आहेत. सो इकडून लेट मी कॉपी दिस EMI आणि हा EMI कॉपी करून इकडे पेस्ट करतो आणि इकडे सर्व्हरचं नाव चेंज करतो प्रॉड आणि एन्व्हायरमेंटचं पण नाव चेंज करतो प्रॉड. अगेन टेराफॉर्म अप्लाय, से येस. आणि इकडे अगेन काहीतरी म्हणतोय की EU सेंट्रल 1. ओके, आय थिंक आपण उलटा दिलेला आहे. इफ यू सी दिस इज EU आणि मी देताना इकडे दिलेलं आहे UE. सो इट शुड बी EU. आणि आता जर टेराफॉर्म अप्लाय केलं तर इट शुड वर्क. ओके, सो हा तिसरा सर्व्हर पण आता क्रिएट झालेला आहे. आतापर्यंत आपण काय केलं की मला डेव्ह एन्व्हायरमेंटसाठी एका वेगळ्या रिजनमध्ये किंवा एक डिफॉल्ट रिजनमध्ये एक सर्व्हर क्रिएट करायचा होता. त्याच्यासाठी मी एक रिसोर्स ब्लॉक लिहिला. सिमिलर रिसोर्स ब्लॉक मी रिपीट केला टेस्ट एन्व्हायरमेंटसाठी आणि प्रोडक्शन एन्व्हायरमेंटसाठी. सो इकडे काय झालं की आपण EMI रिपीट केला, इन्स्टन्स टाईप रिपीट केला आणि रिजन देखील रिपीट केलेला. सो हा रिपिटेटिव्ह कोड जर आपल्याला एका सेंट्रलाइज्ड ब्लॉकमध्ये टाकायचा असेल तर आपण टेराफॉर्म मॉड्यूल्सचा यूज करू शकतो. आता टेराफॉर्म मॉड्यूल्स हा प्रॉब्लेम स्टेटमेंट कसा सॉल्व्ह करायचा ट्राय करतो. सो मॉड्यूल्स ही एक अशी एक गोष्ट आहे की लेट्स से की तुम्ही त्याला काही ना काहीतरी इनपुट द्यायचे आणि इनपुट दिल्यानंतर तो एक स्पेसिफिक टास्क करतो आणि त्याचं एक स्पेसिफिक आउटपुट देखील देतो. आता हे जर आपण प्रोग्रामिंग लँग्वेजच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलं तर आपण एक मेथड किंवा एक फंक्शन क्रिएट करतो आणि फंक्शन क्रिएट करून त्याला एक इनपुट पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट देतो. लेट्स से की आपला एक फंक्शन आहे आणि हा फंक्शन काय करतोय की मी जे पण नंबर्स त्याला प्रोव्हाइड करतोय त्या नंबर्सचा मला ॲडिशन करून तो मला रिटर्न करतोय की लेट्स से इकडे num प्लस num1. सो ह्या फंक्शनमध्ये हे दोन पॅरामीटर आपण पास करतोय आणि ऑलवेज हा पर्टिक्युलर फंक्शन किंवा हा पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड मला ह्या दोन्ही पण नंबरचा ॲडिशन करून देईल. सिमिलरली टेराफॉर्ममध्ये देखील आपला मॉड्यूल ही एक अशी एक गोष्ट आहे की आपण एखाद्या पर्टिक्युलर टास्कची एक ब्लूप्रिंट क्रिएट करू शकतो. आता आपला जो टास्क होता तो टास्क काय होता की EC2 इन्स्टन्स क्रिएशन करायचा होता. आता EC2 इन्स्टन्स क्रिएशन आपल्याला 3 डिफरंट एन्व्हायरमेंटसाठी 3 डिफरंट रिजनमध्ये क्रिएट करायचं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे डेव्ह एन्व्हायरमेंट, माझ्याकडे आहे टेस्ट एन्व्हायरमेंट आणि माझ्याकडे आहे प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. आता या तिन्ही पण एन्व्हायरमेंटमध्ये ज्यावेळेस मी सर्व्हर क्रिएट करतोय त्यावेळेस त्याची जी बेसिक कॉन्फिगरेशन आहे, बेसिक कॉन्फिगरेशन माझी सिमिलरच आहे की ह्या एन्व्हायरमेंटमध्ये पण सेम आहे, ह्या एन्व्हायरमेंटमध्ये सेम आहे, ह्या एन्व्हायरमेंटमध्ये पण सेम आहे. आता चेंज काय होतंय? चेंज होतोय तो फक्त रिजन, चेंज होतोय तो फक्त EMI ID आणि चेंज होतोय तो माझा EC2 इन्स्टन्सचं नेम. आता हे पॅरामीटर्स जे आहेत ते मी एका पर्टिक्युलर मॉड्यूलला ॲज अ इनपुट देऊ शकतो आणि ह्या मॉड्यूलमध्ये जो पण मी कोड लिहिलेला आहे तो मला ऑलवेज EC2 इन्स्टन्स क्रिएट करून देईल बेस्ड ऑन वॉट एव्हर पॅरामीटर आय एम गोइंग टू पास. सो आता हे टेराफॉर्म मॉड्यूल बनवताना काय काय गोष्टींची गरज आहे? टेराफॉर्म मॉड्यूलसाठी आपल्याला 3 डिफरंट फाईलची गरज असते युजली. एक असते ती main.tf. ह्याच्यामध्ये आपण ब्लूप्रिंट देतो की आपल्याला नक्की काय क्रिएट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण देतो variable.tf. ह्या variable.tf मध्ये आपण इनपुट पॅरामीटर मेन्शन करतो की एक जर EC2 इन्स्टन्स मला क्रिएट करायचा आहे तर त्या EC2 इन्स्टन्स क्रिएशनसाठी हा पर्टिक्युलर मॉड्यूल कोणते कोणते पॅरामीटर एक्सपेक्ट करतोय. आणि तिसरी जी फाईल आहे दॅट इज output.tf. ही output.tf काय करते की main.tfने व्हेरिएबल्स यूज करून ज्या पण गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत त्याचं जर आपल्याला आउटपुट पाहिजे असेल तर ते आपण output.tf मध्ये मेन्शन करू शकतो. सो आता जे पण एक्झाम्पल आपण इकडे बघितलं की आपण इकडे 3 वेळेस किंवा 3 डिफरंट एन्व्हायरमेंटसाठी एकच रिसोर्स ब्लॉक रिपिटेटिव्ह लिहिलेला आहे. ह्याला जर मॉड्यूलमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर ते कसं करायचं ते आता बघूया. ऑलराईट, सो बिफोर मूव्हिंग फॉरवर्ड आपण जे पण क्रिएट केलं ते मी टेराफॉर्म डिस्ट्रॉय करतो. डिस्ट्रॉय करून जे पण आपण 3 सर्व्हर आता डिफरंट एन्व्हायरमेंटमध्ये क्रिएट केलेले आहेत ते तिन्ही पण सर्व्हर्स मी आता डिस्ट्रॉय करतोय अँड वी विल स्टार्ट फ्रेश.
ऑलराईट, सो तिन्ही पण सर्व्हर्स आपले डिस्ट्रॉय झालेले आहेत. त्याच्यासोबत आय विल जस्ट डिलीट दिस ॲज वेल, कारण आपल्याला फ्रेश स्टार्ट करायचं आहे. लेट मी डिलीट दिस. आणि आपल्याला 3 डिफरंट सर्व्हरसाठी गोष्टी क्रिएट करायच्या. तर इकडे आपण नवीन फोल्डर पण क्रिएट करूया, की डेव एन्व्हायरमेंटसाठी एक मला क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर मला टेस्ट एन्व्हायरमेंटसाठी पाहिजे आणि मला पाहिजे प्रॉड एन्व्हायरमेंटसाठी. आणि ह्याच्यासोबत लेट्स क्रिएट वन मॉड्यूल्स फोल्डर ओव्हर हिअर. आणि ह्या मॉड्यूल्समध्ये आपल्याला कोणता मॉड्यूल किंवा कोणती ब्लूप्रिंट द्यायची असेल त्याचा एक फोल्डर क्रिएट करूया. की लेट्स से की आपल्याला एक वेब सर्व्हर क्रिएट करायचा. सो मी एक वेब सर्व्हर नावाचा एक फोल्डर क्रिएट केला. आता या वेब सर्व्हरच्या अंडर आपल्याला 3 फाईल क्रिएट करायच्यात. पहिली जी आहे ती आहे main.tf, त्याच्यानंतर आहे variables.tf, आणि तिसरी जी फाईल आहे ती आहे output.tf. आता main.tf काय करेल की main.tf मध्ये आपला ॲक्च्युअल रिसोर्स ब्लॉक असेल. व्हेरिएबल्समध्ये जे पण इनपुट ह्या पर्टिक्युलर रिसोर्स ब्लॉकला लागणार आहे ते डिफाईन केले जातील, आणि आउटपुटमध्ये जो पण रिसोर्स आपला क्रिएट होणार आहे त्याचं जे पण आउटपुट आपल्याला परत रिटर्नमध्ये द्यायचं आहे ते आपण output.tf मध्ये लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जाऊया main.tf मध्ये. इकडे माझा आहे रिसोर्स ब्लॉक, ह्याला देतो AWS_instance आणि ह्याला नाव देऊया कॉमन इन्स्टन्स. आणि ह्याच्या आतमध्ये मला हवे EMI, त्याच्यानंतर मला पाहिजे इन्स्टन्स टाईप, आणि अजून मला पाहिजे टॅग्समध्ये मला पाहिजे लेट्स से नेम पाहिजे मला, आणि त्याच्यासोबत मला एन्व्हायरमेंट देखील पाहिजे. ठीक आहे, हे पॅरामीटर्स किंवा हे 4 पॅरामीटर्स मला ह्या पर्टिक्युलर रिसोर्स क्रिएशनसाठी हवे आहेत. सो आता हे 4 पॅरामीटर मला डिफाईन करायचे आहेत व्हेरिएबल्समध्ये. सो ते करण्यासाठी व्हेरिएबल, इकडे आपल्याला पहिला EMIचा व्हेरिएबल द्यावा लागेल. त्याच्यानंतर आपण देऊ व्हेरिएबल इन्स्टन्स टाईप, त्याच्यानंतर आपण देऊया व्हेरिएबल आपला तिसरा जो होता तो होता नेम, आणि चौथा जो होता व्हेरिएबल आपला होता एन्व्हायरमेंट. आणि हे व्हेरिएबल आपण यूज करू शकतो main.tf मध्ये. var.emi, त्याच्यानंतर var.instance type, मग नेममध्ये var.name, आणि इकडे var.environment. सो जे पण इनपुट पॅरामीटर्स असतील ते व्हेरिएबल्समध्ये डिफाईन करायचे आणि ते आपण आपल्या मॉड्यूलमध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे आउटपुट. आता आउटपुटमध्ये ज्या पण गोष्टी किंवा जो पण रिसोर्स आपण क्रिएट करणार आहे त्या रिसोर्समधून क्रिएट झालेल्या रिसोर्सचं जर काही आउटपुट आपल्याला कॉलरला किंवा जो पण हा मॉड्यूल यूज करणार आहे त्याला रिटर्नमध्ये द्यायचा असेल तर तो कोड आपण इकडे लिहू शकतो. तो सध्या आपण काय करूया की जो पण लेट्स से की डेव एन्व्हायरमेंट, प्रोडक्शन किंवा टेस्ट एन्व्हायरमेंट या तिन्हींमधून जर कोणी हा मॉड्यूल यूज करत असेल तर त्याला आपण पब्लिक IP ॲड्रेस रिटर्न करणार आहोत. सो मी लिहितो आउटपुट, त्याचं नाव इकडे लिहूया EC2 आउटपुट, आणि इकडे व्हॅल्यूमध्ये आपल्याला द्यायचं आहे AWS EC2 instance.common, आणि इकडे देऊ शकतो पब्लिक IP. आता हा पार्ट कुठून आला माझा? इकडे जर तुम्ही बघितलं की AWS इन्स्टन्स लिहिलेला आहे तो पार्ट आहे हा वाला AWS इन्स्टन्स, त्याच्यासोबत नंतर आहे कॉमन इन्स्टन्स. सो सेकंड पार्ट बघितला तर कॉमन इन्स्टन्स, आणि हा इन्स्टन्सची जी पण प्रॉपर्टी आहे ती इकडे मी मेन्शन केली विच इज पब्लिक IP ॲड्रेस. सो ही मला आता रिटर्नमध्ये द्यायची आहे. ठीक आहे, सो आता लेट्स गो बॅक टू डेव एन्व्हायरमेंट. लेट्स से की आपल्याला डेव एन्व्हायरमेंटचा एक सर्व्हर क्रिएट करायचा. सो आय विल क्रिएट अ न्यू फाईल हिअर main.tf, आणि ह्या main.tf मध्ये पहिला आपण प्रोव्हायडर देऊया. प्रोव्हायडर आहे आपला AWS, आणि इकडे मी रिजन मेन्शन करतो. लेट्स से मला माझा डेव एन्व्हायरमेंट आहे तो AP South 1 मध्ये क्रिएट करायचा, आणि त्याच्यानंतर जो मॉड्यूल आपल्याला यूज करायचा त्याच्यासाठी आपल्याला यूज करावा लागतो मॉड्यूल ब्लॉक. ह्याचं नाव देऊया EC2 इन्स्टन्स क्रिएशन म्हणून. त्याच्यामध्ये जो पॅरामीटर आहे तर पहिला सोर्स येईल, म्हणजे जो मॉड्यूल आपल्याला इकडे यूज करायचा तो मॉड्यूल आपला आहे .modules च्या आतमध्ये वेब सर्व्हर, हा मॉड्यूल यूज करायचा. त्याला पॅरामीटर कोणते कोणते लागणार आहेत? EMI,
त्याच्यानंतर इन्स्टन्स टाईप, त्याच्यानंतर नेम आणि आपली अजून व्हॅल्यू आहे एन्व्हायरमेंट. सो एन्व्हायरमेंट आपला आहे डेव एन्व्हायरमेंट, मग जे नेम आहे डेव सर्व्हर, जो इन्स्टन्स टाईप आहे तो मी पास करतो की मला t2.microचा बनवायचा आहे, आणि मुंबई रिजनसाठी आय विल कॉपी दी AMI ID ॲज वेल. मुंबई रिजनसाठी मी हा AMI ID देतो. आता इफ आय गो टू डेव एन्व्हायरमेंट फोल्डर cd dev आणि इकडे जाऊन टेराफॉर्म इनिट. ओके, इनिट करण्याच्या आधी आपण इकडे आउटपुट पण घेऊया. जे आउटपुट तिकडून रिटर्नमध्ये येते ते आउटपुट आपण इकडे प्रिंट देखील करू शकतो. सो अगेन इकडून आउटपुट ब्लॉक डेव EC2 आउटपुट, आणि ह्याच्या आतमध्ये व्हॅल्यू जी येईल ती येईल की हा जो मॉड्यूल आहे दॅट इज module.ec2 इन्स्टन्स क्रिएशन, ह्या मॉड्यूलमधून आपल्याला आउटपुट मिळणार आहे, आणि ते आउटपुट आहे आपलं EC2 आउटपुट. आता हा EC2 आउटपुट कुठून आला, तर आपण जर मॉड्यूलमध्ये आउटपुटचा जो नेम दिलेला तो होता EC2 आउटपुट, तोच आपण इकडे यूज केलेला. ठीक आहे. सो लेट मी नाव रन टेराफॉर्म इनिट. आता आपण स्पेसिफिक फोल्डर किंवा स्पेसिफिक एन्व्हायरमेंटमध्ये हे टेराफॉर्म इनिशियलाइज करतोय. तर इकडे तुम्ही बघाल की त्याने इकडे दिलेलं पण आहे की मॉड्यूल इनिशियलाइज करतोय आणि तो यूज देखील करणार आहे. देन टेराफॉर्म अप्लाय, आणि आता टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर आपला मुंबई रिजनमध्ये हा पर्टिक्युलर सर्व्हर पण क्रिएट होईल युजिंग दिस पर्टिक्युलर मॉड्यूल, आणि तो आउटपुटमध्ये आपल्याला हा पर्टिक्युलर IP ॲड्रेस पण देईल. तो IP ॲड्रेस आपल्याला आपल्या टेराफॉर्मच्या स्क्रिप्ट रन झाल्यानंतर इकडे बघायला मिळेल. सो लेट्स वेट फॉर सम टाईम. ओके, सो आता ह्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालेलं आहे, आणि तुम्ही इकडे बघाल की त्याने जो पण EC2 इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे त्याचा एक IP ॲड्रेस इकडे ॲज अ रिटर्न म्हणून दिलेला आहे. आता ही सिमिलर गोष्ट जर मला प्रॉड एन्व्हायरमेंटसाठी जर करायची असेल तर अगेन आय कॅन डू द सेम थिंग. लेट्स से इकडे main.tf बनवतो. main.tf मध्ये सिमिलर कोड येईल. लेट्स से हा कॉपी करूया, आणि देन वी विल चेंज दी पॅरामीटर्स ऑफ इट. की इकडे लेट्स से की AP साऊथ 1च्या जागी मला जर क्रिएट करायचा असेल मे बी US ईस्ट 1 मध्ये, तर इकडे मी रिजन देतो US ईस्ट 1, US ईस्ट 1. ठीक आहे, आणि इकडे आपण सेम सोर्स किंवा सेम मॉड्यूल यूज करणार आहोत, आणि आपल्याला US ईस्टमधला जो पण AMI ID आहे तो इकडे मेन्शन करावा लागेल. सो आय विल कॉपी दॅट ॲज वेल की US ईस्टमधून आपण हा AMI ID कॉपी करूया. लेट्स पेस्ट इट ओव्हर हिअर. T2 मायक्रो सेम ठेवूया, अँड दिस विल बी युअर टेस्ट सर्व्हर, टेस्ट एन्व्हायरमेंट, आणि इकडे पण आपण नाव चेंज करून टेस्ट करूया. ठीक आहे, लेट मी गो टू टेस्ट. सॉरी, आपण प्रॉडमध्ये बनवतोय. विल हॅव टू गो टू प्रॉड, आणि इकडे व्हॅल्यूज पण चेंज करून लेट्स मेक इट प्रॉड, प्रॉड, आणि इकडे पण प्रॉड. सेव्ह करूया. टेराफॉर्म इनिट. अगेन टेराफॉर्म इनिशियलाइज करेल, आणि त्याच्यानंतर आपण टेराफॉर्म अप्लाय रन करू. टेराफॉर्म अप्लाय, आणि टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर एक प्रोडक्शनचा सर्व्हर आपल्या ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये क्रिएट होईल युजिंग दिस पर्टिक्युलर मॉड्यूल. ऑलराईट, सो आता प्रोडक्शनचा सर्व्हर पण क्रिएट झालेला आहे, आणि त्याने एक IP ॲड्रेस ॲज अ रिटर्न म्हणून दिलेला पण आहे. सो टू व्हेरीफाय, इफ आय गो टू इन्स्टन्सेस अंडर दी युनायटेड स्टेट अँड दिस पर्टिक्युलर रिजन, तर तुम्हाला इकडे हा प्रॉड सर्व्हर पण क्रिएट झालेला दिसेल. अलॉंग विथ इफ आय टेक यू बॅक टू मुंबई रिजन, तिकडे पण एक नवीन सर्व्हर आपला डेव सर्व्हर नावाचा एक क्रिएट झालेला आहे. सो दिस वे जे आपण main.tf आधी बनवलेली, ज्याच्यामध्ये आपण रिसोर्स ब्लॉक रिपिटेटिव्हली यूज केलेला विथ डिफरंट कॉन्फिगरेशन, त्याला आपण मॉड्युलराइज केलं, आणि एक कॉमन मॉड्यूल क्रिएट केला किंवा कॉमन ब्लूप्रिंट क्रिएट केली, ज्याच्यामध्ये आपण AMI, इन्स्टन्स टाईप, आणि ज्या पण रिक्वायर्ड कॉन्फिगरेशन होत्या हा पर्टिक्युलर रिसोर्स क्रिएट करण्यासाठी ते variables.tf मध्ये मेन्शन केले, आणि output.tf मधून ते रिटर्न देखील केले, जी पण रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर रिसोर्सची आपल्याला रिटर्न करायची आहे ती.
आणि हे यूज करण्यासाठी आपण काय केलं की डेफमध्ये जर गेलो आपण तर इकडे पहिला आपण प्रोव्हायडर मेन्शन केला की कोणत्या रिजनमध्ये मला हा पर्टिक्युलर रिसोर्स क्रिएट करायचा आहे ते मेन्शन केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मला हा मॉड्यूल यूज करायचा आहे तो मॉड्यूल यूज करण्यासाठी मी हा मॉड्यूल ब्लॉक वापरला. त्याच्यामध्ये सोर्स दिला की कोणता मॉड्यूल मला यूज करायचा आहे आणि त्या मॉड्यूलला लागणारे इनपुट पॅरामीटर्स इकडे मेन्शन केले. आता हे इनपुट पॅरामीटर जर कन्फ्युजन असेल की कुठून बघायचे तर मॉड्यूलचा व्हेरिएबल ब्लॉक पहिला बघायचा की ह्या व्हेरिएबल ब्लॉकमध्ये कोणते कोणते इनपुट पॅरामीटर्स एक्सपेक्टेड आहेत ह्या पर्टिक्युलर मॉड्यूलसाठी. हे व्हेरिएबल्स किंवा हे इनपुट पॅरामीटर मेन्शन केल्यानंतर जो पण आउटपुटमध्ये जर आपल्याला हा पर्टिक्युलर पार्ट जर कन्झ्युम करायचा असेल जो पण मॉड्यूलकडून रिटर्न येणार आहे तो देखील आपण इकडे कन्झ्युम केलेला. सिमिलरली प्रोडक्शनसाठी देखील आपण प्रोव्हायडर मेन्शन केला, रिजन मेन्शन केला, मॉड्यूल ब्लॉक मेन्शन करून जो मॉड्यूल यूज करायचा आहे त्याचा इकडे पाथ दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे आपण इनपुट पॅरामीटर दिले ह्या पर्टिक्युलर मॉड्यूलला आणि त्या मॉड्यूलमधून रिटर्न येणारा जो पण डेटा आहे तो इकडे कन्झ्युम केलेला आहे. सो सिमिलरली आपल्याला जर टेस्ट एन्व्हायरमेंटसाठी देखील बनवायचं असेल तर टेस्ट एन्व्हायरमेंटसाठी देखील आपण सेम मॉड्यूल यूज करू शकतो आणि हा पण आपल्याला सेम एक इन्स्टन्स क्रिएट करून देईल विथ वॉट एव्हर कॉन्फिगरेशन विच वी आर गोइंग टू प्रोव्हाइड टू दिस पर्टिक्युलर मॉड्यूल. सो मॉड्यूल ही एक अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपला जो पण कोड रिपीट केलेला आपण तो एका मॉड्यूलमध्ये टाकतो आणि तो मॉड्यूल आपल्याला हेल्प करतो की ज्या पण कॉन्फिगरेशन त्याला आपण ॲज अ इनपुट देणार आहोत बेस्ड ऑन दॅट तो रिसोर्स क्रिएट करतो आणि ॲज अ आउटपुट पण आपल्याला जर व्हॅल्यूज आपल्याला रिटर्नमध्ये हव्या असतील तर त्या देखील आपल्याला देतो. सो दिस इज हाऊ कोड रिपिटेशन जर तुम्हाला नसेल करायचं किंवा जर तुमचा जो पण ब्लूप्रिंट आहे किंवा एक पर्टिक्युलर रिसोर्स क्रिएट करण्याची जी पण पद्धत आहे किंवा जी पण मेथड आहे जर तुम्हाला कोड तुमचा मॉड्युलराइज करायचा असेल तर टेराफॉर्ममध्ये यू कॅन यूज टेराफॉर्म मॉड्यूल्स. सो आय होप टेराफॉर्म मॉड्यूल्स कसे वर्क करतात हे तुम्हाला आता समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर डेव्हऑप्स आणि क्लाउडच्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.